सांगा प्रश्न काय दिलाय? एक्सचा एक्सचा वर्ग मायनस 22x प्लस 96 बरोबर 0. हे समीकरण आपल्याला दिलेलं आहे, अवयव पद्धतीनं सोडवा म्हणलंय. तर मी काय म्हणलं, पहिला नियम की साधारण रूपात आहे का समीकरण, आहे साधारण रूपात. दुसरा नियम पहिल्याची आणि शेवटच्याचा गुणाकार करायचा, म्हणजे या 1चा आणि या 96चा गुणाकार केला, आलं किती प्लसचं 96. ज्यांना फोड डायरेक्ट भेटणं आली किंवा कोणाचं तरी बघून करायलेत फोड, त्यांच्यासाठी सूचना अशी फोड करा. 1च्या पाड्यात 96 येते काय, येते 1 गुणिले 96 96. 2च्या पाड्यात 96 येते का? आता कोणाला वाटेल सर 2च्या पाड्यात 96 कुठे येते, 20च येते. तसं नाही करायचं, इकडे लक्ष द्या. इथं लिहायचं 96 भागिले 2, बेक बेचोक 1 उरला 82, म्हणजे इथं येतंय 2 गुणिले 48. 3च्या पाड्यात 96 येते काय, हे 96. परीक्षेला हे आपल्याला फोडा येत नाहीत. आता कोणाचं तरी ऐकून पटकन लिहून टाकतात. सवय पाडा फोड आपण स्वतः शोधण्याची, डिपेंडेंट होऊ नका. ज्याला 3 न जात नाही बघू, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, म्हणजे याचा अर्थ 3 गुणिले 32 बरोबर 96 होते. 4च्या पाड्यात 96 येते काय, हिंग बघा 96 भागिले 4, 4 1 4, 4 दोन्ही 8, 1 उरला 4, 4 चोक 16, 24 आहे की नाही. 4 गुणिले 24. 5च्या पाड्यात 96 येते का, येईना. 5 न पूर्ण भाग त्याला जाईना, बरोबर आहे का. 6च्या पाड्यात 96 येते का, येते. बघा हे 96 भागिले 6, 6 1 6, 6 1 6, 3 उरले 36, 6 7 36, म्हणजे 6च्या पाड्यात 96 येते. 6 गुणिले 16. 7च्या पाड्यात 96 येईना. 8च्या पाड्यात येते, 8च्या पाड्यात येते. कसं येते बघा 96 भागिले 8, 8 1 8, 8 1 8, 1 उरला 8 दोन्ही 16, 8 गुणिले 12, 12 8 96. 9च्या पाड्यात 96 येते का, येईना. 10च्या पाड्यात 96 येते का, येईना. एवढ्या फोडी पडतात. समजलं. आत्ता सोपं चाललंय, कारण कोणाचं तरी कानावर पडालंय 16 सकी 16 हा आकडा एकच ऐकू जरी आला तरी बाकीचं काढता आपण, बरोबर आहे की. दुसऱ्याचं ऐकून करत असाल तर हे अशी फोड पाडायची. ओके. आता या किती जोड्या झाल्या आपल्या, 1 2 3 4 5 6, 6 जोड्या झाल्या. 6 पैकी कोणती बी एकच कामाची आहे. कोणती कामाची आहे, ज्याची बेरीज किंवा वजाबाकी किती आली 22 येते का बघू. 96ची याची बेरीज वजाबाकी दोन्ही 22 येईना. याची बेरीज वजाबाकी दोन्ही 22 येईना. याची बेरीज वजाबाकी दोन्ही 22 येईना. याची बेरीज वजाबाकी दोन्ही 22 येईना, बरोबर आहे का. याची बेरीज केल्यानं 27 येते, वजाबाकी केल्यानं 95 येते. बेरीज केल्यानं 50 येते, वजाबाकी केल्यानं 46 येते. बेरीज केल्यानं 35 येते, वजाबाकी केल्यानं 29 येते, काही कामाचं नाही. बेरीज केल्यानं 28 येते, वजाबाकी केल्यानं 20 येते, काही कामाचं नाही. 16 आणि 6 बेरीज केल्यानं 22 येते, वजाबाकी केली नाही तरी चालते. मग बेरीज जमाली ना, बेरीज किंवा वजाबाकी कोणी बी एक जमाव येईना, म्हणजे एकच जोडी आपल्याला कामाची भेटलेली आहे. मग आपण इथं लिहू, हे प्लसचा 96 आहे, त्याची आपली फोड भेटायली 6 आणि 16. इथं महत्वाचं आहे, इथं बघा 22ला जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं असते. मोठी संख्येला 22चं चिन्ह दिलं मायनस. दोघाची काय केल्यानं 22 येते, बेरीज. बेरीज होण्यासाठी, दोन संख्यांची बेरीज होण्यासाठी चिन्ह सारखे पाहिजे. मग 16ला तर चिन्ह देऊन टाकलेलं आहे, मग सारखं चिन्ह पाहिजे म्हणजे मायनस द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला भेटलं एक्सचा वर्ग मायनस 6x
-16x प्लस 96 बरोबर 0. समजलं? या पहिल्या जोडीतून x कॉमन काढालो. x निघाला बाहेर, कंसात x राहिला, x च्या वर्गात 1x बाहेर गेला तर 1x राहिला, मायनस 6x मधून x बाहेर गेला तर 6 राहिला. बरोबर आहे. थोडीशी जागा सोडून जशास तसं लिहा, बरोबर 0 लिहा. 30% विद्यार्थी असंच दाखवली, तिथं बरोबर 0 नाहीये. इथं या जोडीतून इथं किती आहे तर इथं -16 लिहा. इथं बरेच जण काय बी लिहिणं आलेत किंवा लिहिलं तर कोणता बी आकडा लिहाले. इथं -16. दुसरी ओळ समजली. आता हे आणि हे सारखं आहे, त्यापैकी एकच घ्या. x - 6 बरोबर 0. बाहेरचं घ्या. x - 16 बरोबर 0. हा मायनसचा 6 तिकडे न्या. x बरोबर प्लसचा 6 डब्बा करा. x बरोबर -16 तिकडे गेलं, प्लसचं 16, x बरोबर 16 डब्बा करा. हे आपलं फायनल रिझल्ट आहे. हा चला लक्ष द्या. समीकरण सांगा ज्यांना आलं नाही त्यांनी. x चा वर्ग प्लस 21x मायनस 196 0. -196 ची फोड पाडायची आपल्याला. बरोबर आहे का? हे तर 100% आहे की 1 गुणिले 196 196 होते. 2 न कितीला होते? 196 ला 2 न भागून बघायचं. बे बे बेन 8 16 92 18 1 8 16 म्हणजे 2 गुणिले 98. 3 न बघा. 1 9 1 10 6 16 3 न जाईना. 4 न जाते बघा. 4 1 4 4 16 3 उरले. 4 9 36 4 गुणिले 49. 5 न जाईना. 6 न जाते काय? 6 1 6 3 18 1 उरला 16 झाले. जाईना, काही कामाचं नाही. 7 न 7 1 7 2 उरले किती? 7 8 म्हणजे 7 गुणिले 28. 8 न जाते काय? 196 भागिले 8 8 1 8 2 16 16 3 उरले 36 झाले. जाईना. 8 न जाईना. 9 न जाईना. 10 न जाईना. एवढे भेटाले. 21 येईल असं काय आहे? हे नाही. याचं बी 21 येईना बेरीज वजाबाकी. याचं बी येईना. याचं येते. मग झालं -196 इकडं 7 इकडं 28. इथं जे चिन्ह आहे ते कुठं द्यावं? 28 ला. म्हणजे इथं प्लस द्यावं लागेल. दोघाची का इकडे लक्ष द्या. इथं प्लस दिल्यावर 7 ला काय देऊ? कस काय? दोघांची वजाबाकी केली तर 21 येते. वजाबाकी करण्यासाठी चिन्ह वेगळे पाहिजे. एकाला प्लस देऊन टाकले, मग दुसऱ्याला मायनस द्यावं लागेल. 28 गुणिले 7 म्हणलं की 196 येते. प्लस मायनस मायनस येते आणि दोघांची बेरीज वजाबाकी -21 येते. लिहूया. ऐकूया. x चा वर्ग -7x प्लस 28x मायनस 196 बरोबर. या दोघातून x कॉमन काढा. x -7 लिहा. दुसऱ्या कंसात x -7 लिहून घ्या. बरोबर 0 लिहा. तर उरलेल्या जागेत प्लसचं 28 इथले जे चिन्ह असेल ते. मग x -7 बरोबर 0 आणि x प्लस 28 बरोबर 0. x -7 तिकडे न्या. x बरोबर 7 आणि x बरोबर -28 घ्या लिहून. आपण बघितल्या की समीकरणामध्ये x च्या वर्गासोबत काही नसताना म्हणजे 1 असताना गणित कसं सोडवल्या ते आपण बघितल्या. पण आता आपण इकडे लक्ष द्या. आता आपण बघणार आहोत की x च्या वर्गासोबत एखादा संख्या असेल. x च्या वर्गासोबत एखादी संख्या असेल तर ते गणित आपण कसं सोडवणार. लक्ष द्या, बोलू नका इकडं. आता आपण बघणार आहोत
की एक्सच्या वर्गासोबत एखादी संख्या असेल तर ते गणित आपण कसं सोडवणार, ठीक आहे, ते आपण बघूया. पहिल्यांदा मी हे वाला समीकरण सोडवून दाखवतो, त्यानंतर तुम्ही बाकीचं सोडवा. इकडे लक्ष द्या, जरी येत असेल तरी लक्ष द्या, परिपूर्ण सांगालो काय काय असतंय कसं कसं करायचं. इकडे लक्ष द्या. आता काय आहे की या एक्सच्या वर्गासोबत 3 आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, या 3ची आणि या शेवटच्याचा गुणाकार करायचा. काय करायचा, गुणाकार. म्हणजे किती होतंय, -30 होते. कस काय होते बघा, 2 30, 10 ला मायनस आहे म्हणून -30 झालं. आता आपल्याला अशी संख्या शोधायची, अशी फोड शोधायची आहे ज्याची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे, 1 आली पाहिजे. मग आपण फोड करू. इकडे लक्ष द्या. 1 गुणिले 30 30 होते, 2 गुणिले 15 30 होते, 3 गुणिले 10 30 होते, 4च्या पाड्यात 30 येईना, 5च्या पाड्यात येते, 5 सख 30 होते, 6च्या पाड्यात येते, 6 पंचे 30 होते हाय, 7च्या पाड्यात येईना, 8च्या पाड्यात येत नाही 30, 9च्या पाड्यात 30 येत नाही, 10च्या येते, 10 30 हा इथं नाही, हा हाय. यापैकी अशी संख्या शोधायची, लक्ष द्या, यापैकी अशी संख्या शोधायची ज्याची बेरीज किंवा वजाबाकी मधल्या एवढी आली पाहिजे. मधी किती आहे, x आहे, x च्या सोबत कोणी नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी 1 यायला पाहिजे. कोणाची येते र, हे वाली येते, बरोबर आहे. इथं लिहालो -30 ची फोड आहे 5 सख 30. समजलं. पहिलं सारखंच मधल्याला जे चिन्ह आहे ते मोठ्याला द्यायचं. कुठं देऊ मग, 6 ला. या दोघांची काय केलं तर 1 येते, वजाबाकी केलं तर 1 येते. वजाबाकी करण्यासाठी चिन्ह वेगळे पाहिजे, मग तिथं -6 आहे तर इथं +5 आहे. हे पहिलं सारखं झालं. फक्त बदल काय आहे, पहिल्याचा आणि शेवटचा गुणाकार करायचा, एवढाच फरक आहे. समजलं. अजून एक फरक आहे. आता बघा लिहिताना कसं लिहायचं, इकडं लक्ष द्या. 3x वर्ग इथला, ठीक आहे, आतला इथले 2 आकडे घेता आपण, कोणते बी आकडे घ्यायचे नाहीत. इकडं लक्ष द्या. आता क्रमवारीनं घ्यायचं. क्रमवारीनं म्हणजे कसं, या 5 आणि 6 पैकी 3 न भाग जाणारा जो अंक असेल तो पुढं पाहिजे आपल्याला. हे लक्षात राहील. काय म्हणालो मी, काय म्हणालो, 5 आणि 6 ही आपली फोड आहे, तर आपण काय करणार आहे की 3 न भाग जाणारा जो अंक आहे त्याला पुढं ठेवणार. आणि सर दोघाला बी 3 न भाग जात असेल तर असं गृहीत धरा की फोड अशी पडली 6 आणि 12, तर कोणता बी एक ठेवायचा. पण जर का एक संख्येला 3 न भाग जातंय आणि एक संख्येला 3 न भाग जात नाही, तर ज्या संख्येला 3 न भाग जाते ती संख्या पुढे ठेवायची. लक्षात राहील, लक्षात राहील का सगळ्यांना. ओके. मग आता आपण कोणतं पुढे ठेवू, -6x म्हणायचं, मग +5x -10 बरोबर 0. लक्षात राहील. आता काय करायचं, इकडे लक्ष द्या. या जोडीमधून हे 3 आणि याच्यातला एक x बाहेर काढायचा, म्हणजे 3x बाहेर निघाल. काय निघालं बघा, हे 3 आणि हा या x वर्गातला एक x बाहेर काढलो, म्हणजे 3x बाहेर काढलो, तर कंसात काय राहील, हे 3 गेलाय बाहेर, x वर्गातला एक x बाहेर गेलाय, म्हणजे 1x मध्ये राहिलाय. समजलं. इथं काय आहे, मायनसला मायनस जशाच तसं. आता लक्ष द्या, 6 मधलं 3 बाहेर गेलंय, म्हणजे 2 राहिलंय मध्ये. किती राहिलंय, तुम्ही म्हणाल 6 मधलं 3 बाहेर गेलं आणि 2 कसं राहिलं, गुणाकार करावं लागतं. काय करावं लागतं बघा, 3 दोन्ही 6, मधी जर 3 लिहिल्या, 6 मधला 3 बाहेर गेला, 3 मध्ये राहिला, तर 3 त्रिक 9 होऊन जाते. मध्ये 3 राहील ना, मध्ये किती राहील, गुणाकार करून बघायचा मध्ये किती राहील. 3 बाहेर गेलं 6 मधलं, तर मध्ये राहिलं 2.
समजलं? हे जे आलेलं आहे जागा सोडायची आणि जशास तसं लिहायचं. बरोबर काय लिहायचं? 0. समजलं? आता बघा इथं किती आहे? 5x आहे. किती आहे? या 5x मधला x मध्ये आहे, तर कोण बाहेर आहे? प्लसचं 5 बाहेर आहे. समजलं? वाटल्यास गुणून बघायचं वरच्या एवढं येतंय का, कॉमन काढणं बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी गुणून बघायचं वरच्या एवढं येते का. बघाय बघा 3x न x ला गुणलं 3x चा वर्ग, 3x ला 2 न गुणलं 3 दोन्ही 6x आलं वरच्या एवढं, 5 न x ला गुणलं 5x आणि 5 न 2 ला गुणलं 10 -10 प्लस मायनस मायनस यायले बरोबर. मग आता हे वाला कंस आणि हे वाला कंस सारखा आहे का? मग एकदाच लिहायचं आहे x - 2 एका कंसात, दुसऱ्या कंसात बाहेर बाहेरचं 3x + 5 बरोबर 0. आता इकडच्या बरोबर एकदा 0 आणि तिकडच्या बरोबर एकदा 0. मग हे 2 तिकडे गेलं, x बरोबर प्लसचं 2. मग समजलं? इथं मात्र थोडं अजून वेगळं होतंय. काय होतंय की हा 5 तिकडे जाईल पहिलं, हे 5 तिकडे जाईल पहिलं, इकडं कोण राहील मग? 3x बरोबर -5. 3 तिकडे जाईल. आता x बरोबर -5 भागिले 3. काही समजलं का? काहीच समजलं नाही. समजलंय? पहिलं सारखंच आहे, थोडासा बदल आहे. चला हे लिहून घ्या आणि आपलं ते 3 नंबरचं गणित करा. 2y² + 27y + 13